नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फायनल मेरिट लिस्ट बद्दल। फायनल मेरिट लिस्ट मधले असे कोणते नंबर्स आहेत जे तुमच्या ऍडमिशन मध्ये मेजर रोल प्ले करतात। सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअर करून शोकेस करणार आहे कसे कसे नंबर्स असतात, कोणते सिम्बॉल तुमच्या कॅटेगरी समोर आले तर त्याचं मीनिंग काय असतं। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मित्रांनो, व्हिडिओला जास्त शेअर करायला आणि काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट्स करायला विसरू नका, कारण मी स्वतः पॉलिटेक्निक केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि देन इंजिनिअरिंग केलेलं आहे। तर ऑफकोर्स तुमचे डाऊट्स आणि क्वेरीज मला इझिली समजू जाईल आणि मी ते ॲज सून ॲज पॉसिबल सॉल्व करण्याचा पण प्रयत्न करेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मला पीडीएफ फाईल शेअर होत असेल, इथे पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही बघू शकतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सीलची ही पीडीएफ फाईल आहे 2023-24 चे। डोंट वरी अबाउट दॅट की सर हे तर मागच्या वर्षीच आहे। बाबा, मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये खूप जास्त डिफरन्स होत नसतो, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, प्रत्येक वर्षी या पद्धतीनेच मेरिट लिस्ट लागत असतं। याच्यामध्ये आहे SLGMN स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, हा खूप जास्त महत्त्वाचा आहे। सेकंड नंबर आहे कॅटेगरी जनरल मेरिट नंबर, हा महत्त्वाचा आहे ॲडमिशनसाठी। आणि थर्ड आहे EWS, हा ओपन कॅटेगरीसाठी महत्त्वाचा आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन। तर या तीन नंबर्सला थोडं महत्त्व द्यायचं जेव्हा पण तुम्ही कट ऑफ बघत असाल किंवा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणार तेव्हा। आता याच्यामध्ये आपण काय करूया, मागच्या वर्षीची फायनल मेरिट लिस्ट बघूया आणि त्याच्यावरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता बघा, ही मागच्या वर्षीची फायनल मेरिट लिस्ट आहे, यावर्षी पण याच पद्धतीने फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। इथे तुम्ही बघू शकतात, आपण स्टुडंटचे एक्झाम्पल घेऊ, पहिले 3 ते 5 स्टुडंटचे एक्झाम्पल घेऊया। जसा फर्स्ट स्टुडंट आहे पाटील, आपण या विद्यार्थ्याचं जर बघत असेल तर कॅटेगरी आहे SC आणि कॅटेगरी जनरल मेरिट नंबर आहे 1। ओके, आलं लक्षात। आणि स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर सुद्धा 1च राहणार। जर दुसऱ्या विद्यार्थ्याचा बद्दल बोललो आपण, मनीष नावाचा स्टुडंट आहे, या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती SBC आहे आणि कॅटेगरी जनरल मेरिट नंबर 1 आहे। का बरं 1 आहे? कारण तो त्याच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट नंबरवर आहे। आणि थर्ड नंबरचा स्टुडंट आहे ओम म्हणून, जसं जर आपण स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर बघतो तर 3 आहे, बट कॅटेगरी जनरल मेरिट नंबर काय 1 आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणता नंबर आहे हे तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे आता ओबीसी मध्ये तो व्यक्ती फर्स्ट नंबरवर आहे, बट स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर मध्ये थर्ड नंबरचा आहे। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा की आपल्यासाठी 2 नंबर खूप जास्त मॅटर करतं। एक स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर काय आपला, आणि सेकंड आपला कॅटेगरी जनरल मेरिट नंबर काय, म्हणजे आपल्या कॅटेगरीनुसार काय मेरिट नंबर आहे, हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे। आणि अजून एक तुम्हाला इथे गोष्टी दिसत असेल, जसा फर्स्ट नंबरचा जो स्टुडंट आहे त्याच्या कॅटेगरीच्या समोर तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल दिसत आहे, तर ही सिम्बॉल पण मी कव्हर करून घेतो। आता बघा, डॉलरचा जर सिम्बॉल असेल त्याचा अर्थ आहे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही सबमिट केलंय, त्याच्या जागी त्याची रिसिप्ट सबमिट केलेली आहे। जर हॅशटॅग सिम्बॉल असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स नाही सबमिट केले आहे, त्याच्या जागी त्याची रिसिप्ट सबमिट केली आहे। आणि @ जर केलेलं असेल तर तुम्ही रिसिप्ट सबमिट केलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर अ परफॉर्मा व्ही साठी। ते सिम्बॉल्स याचे जे लॉंग फॉर्म्स वगैरे ते तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये पण व्यवस्थित बघितलं तर मिळून जाणार। आता इथे काही टिप्स आहे, प्रो टिप्स आहे, ते मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे काही विद्यार्थी आहे ज्यांचं जसं EWS आहे, तो बघा EWS जनरल मेरिट नंबर आहे, हा स्पेसिफिकली जनरल ओपन कॅटेगरीसाठी कामाचा येईल। सोबतच जे PWD DF चे स्टुडंट्स आहेत त्याच्यासाठी स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर वेगळी असते, तर तुम्ही इथे PWD आणि DF कॅन्डिडेट्स असेल तर चेक करू शकता। मायनॉरिटी टाईपसाठी पण तुम्ही बघा, इथे तुमची लिंग्विस्टिक मायनॉरिटी ग्रुप मेन्शन केलेला आहे की नाही ते क्रॉस चेक करणं गरजेचं आहे मेरिट लिस्टमध्ये। तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही इथे बघू शकतात। आता मी तुम्हाला, जसं माझं पॉलिटेक्निक थ्रू इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर मी तुम्हाला काही टिप्स देतो। सगळ्यात महत्त्वाचं की ऑप्शन फॉर्मची लिस्ट व्यवस्थित बनवा। आताच काल कॅप 1चा रिझल्ट लागलेला आहे 12वीच्या मुलांचा, आणि खूप चांगले विद्यार्थी ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे तरी सुद्धा कॉलेज मिळालेले नाही, तर ऑप्शन फॉर्म बनवण्यामध्ये चुकी करू नका। याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवणार आहे, जसं की हाऊ टू मेक अ परफेक्ट कॉलेज लिस्ट, आणि मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करेल। तर स्टे ट्यून, तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत येऊन जाईल, आणि सोबतच बाकीच्या कॉलेजेसची व्हिडिओज वगैरे तुम्ही एक्सप्लोर करू शकता। व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद।